गुड मॉर्निंग लाडू. आई साहेब, आज माझ्या टिफिन मध्ये काय आहे? आज तुझ्या टिफिन मध्ये आहे काकडीचे थालपीठ. अरे देवा, तू कधी दुधी भोपळ्याचं थालीपीठ बनवतेस, कधी बीटचं थालीपीठ बनवतेस आणि आज तर तुझं काकडीचं थालीपीठ बनवलंय. हो लाडू. तुला हे कसं सुचतं एवढं? तुम्हाला सगळ्या भाज्या खाऊ घालायचं ठरवलंय ना? हो लाडू. तू लहान असताना एवढ्या सगळ्या भाज्या खात होती का? तर फक्त मलाच खाऊ घालते. मी नव्हते खात, पण मला असं वाटतं माझ्या लाडूने हेल्दी राहिलं पाहिजे, सर्व भाज्या खायची सवय लागली पाहिजे. ओदा माझी डोळू आई, ती विचार करते माझा. आई, तू बनवत जा, मी खात जाशील हसत हसत. अजून तू जेवण बनवतेस सर्व टेस्टी असतं. ताटलीचं थालीपीठ भारी, चव त्याची खूपच न्यारी. एक घास आरोग्याचा, दुसरा घास माझ्या प्रेमाचा. आई, ते एल्लो एल्लो दुलदुलत आहे. लाडू, ती गोड बुंदी आहे. मग तू एवढे छोटे छोटे लाडू का केले? ह्या छोट्या छोट्या बुंदीपासूनच मोठा लाडू होतो. अच्छा, पण आई, तू ही बुंदी कधी केलीस? मी नाही केली रे बाळा. आपल्या आजी वारीला पंढरपूरला गेल्या होत्या ना, तर तिकडून त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी प्रसाद घेऊन आलेत. बापरे, म्हणजे हा प्रसाद आपल्याला विठ्ठलाने पाठवला आहे. अगदी तसंच समज. बारी, आपल्या आजी आपल्या सगळ्यांसाठी पंढरपूर आणि खराचे प्रेम घरी घेऊन आले आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला. मी आधी प्रसाद खाणार आणि मगच तातडीचं हरी पीठ खाणार. चालेल ना? हो लाडू.